ओम शांती. आज 14/3/2026 चे साकार मुरलीचे महावाक्य आहे. गोड मुलांनो, बाबा नंबर 1 ऍक्टर आहे आणि बाबा पतितांना पावन बनवण्याचे कार्य करतात, जे अन्य कुणीही करू शकत नाही. प्रश्न आहे, संन्यासीही योग शिकवतात आणि शिवबाबाही योग शिकवतात, पण आत्मिक योग शिकवतात बाबा कसे? उत्तर, संन्यासी ब्रह्मतत्वासोबत योग लावण्याचा विधी मार्ग सांगतात. आता ते तर आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे. ब्रह्मतत्वाशी योग लावल्यानंतर पापकर्म नष्ट होणार नाहीत, म्हणून तो शारीरिक योग आहे. तत्वास सर्वोत्तम म्हणता येणार नाही. बाबा म्हणतात, तुम्ही मुले सर्वोच्च परमात्म्याशी योग लावता, म्हणून तुमचा योग आत्मिक योग आहे आणि हा योग फक्त शिवबाबा शिकवू शकतात. दुसरा कोणीही हा योग शिकवू शकत नाही. कारण शिवबाबाच का शिकवू शकतात? कारण तेच तुमचे आत्मिक पिता आहेत, अन्य कुणीही नाही. आजचं गीत, तू प्रेमाचा सागर आहेस. ओम शांती. ओम शांती शब्दाचा अर्थ अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने लावतात. आज बाबा सांगतात की काही जण ओम शांती अर्थात ओम या शब्दाचा अर्थ भगवान असंही घेतात, पण बाबा म्हणतात हे चूक आहे. ओम म्हणजे मी आत्मा आणि शांती अर्थात शांत स्वरूप आहे. आत्म्याचा स्वधर्म शांत स्वरूप आहे, ही स्मृती म्हणजेच ओम शांती. याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. बाबा म्हणतात, मी सर्वांचा पिता आहे आणि मी बीजरूप आहे. ही पूर्ण सृष्टी झाड आहे आणि या झाडाचा बीज मी आहे, आणि म्हणून बीज सोबत आपला बुद्धीचं कनेक्शन जोडायचं आहे. कारण कल्पवृक्षाचा आधी मध्य अंत जाणणे म्हणजेच ज्ञान समजून घेणे. बाबा म्हणतात, या नाटकात सर्वच जण पार्टधारी आहात आणि आपापली भूमिका सर्वच जण वटवत आहेत. बाबा म्हणतात, ही शाळा आहे आणि शाळेमध्ये काही पशूंना किंवा माकडांची आवश्यकता नाही. ही शाळा काही माकडांची अथवा पशूंची शाळा नाहीये. परंतु आज मनुष्याचा चेहरा हा माणसाचा जरी असला, मानवी जरी असला, तरी व्यवहार चालचलन मात्र पशुसारखं झालेलं आहे. बाबांनी सांगितलं माकडासारखं झालेलं आहे. म्हणून ज्ञानाच्या आधारे स्वतःमध्ये बदल करायचा आहे. कारण या दुनियेमध्ये रावणाचं राज्य आहे. सृष्टी एक मोठा बेट आहे आणि या बेटावर रावण अर्थात विकारांचं राज्य आहे. आज दुनियेमध्ये खूप जण कन्वर्ट होतात. कोणी ख्रिश्चन बनतं, कोणी मुसलमान बनतं, धर्मांतर करतात, या एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट होतात, धर्मांतर करतात. तर बाबा म्हटले, तुम्ही देवी देवता कुळाची होतात आणि उतरत उतरत ही अवस्था झालेली आहे. आता पुन्हा देवता कुळामध्ये जाण्यासाठी अभ्यास करायचा आहे. बाबा सांगतात, संन्यासी म्हणतात की ब्रह्मतत्वाशी योग लावा, परंतु ब्रह्मतत्वाशी योग लावल्यामुळे पाप कटणार नाहीत, म्हणून ते राहण्याचं ठिकाण आहे. राहण्याच्या ठिकाणाशी योग नाही लावायचा, त्या ब्रह्मतत्वामध्ये राहणाऱ्या सर्वोच्च सत्ता ब्रह्म परमात्मा पार ब्रह्म परमेश्वर त्यांच्याशी योग लावायचा. हठयोग आणि राजयोग हे दोन शब्द आहेत. बाबा सांगतात, जे शारीरिक व्यायाम करतात आणि शरीरासाठी वेगवेगळे आसन करतात, त्याला म्हटलं हठयोग.
शारीरिक योग. पण शिवबाबा शिकवतात आत्म्यासाठी योग, तो आहे राजयोग. संन्यासी राजयोग शिकू शकत नाही. म्हणून बाबा म्हणतात कोणतेच हठयोगी जे हठयोग शिकवतात ते असं म्हणू शकत नाहीत की तुम्ही मला आठवण करा आणि मग तुमचे पाप नष्ट होतील, असा शब्द ते म्हणू शकत नाही. बाबा म्हणतात यज्ञामध्ये सुरुवातीला खूप मुले आली, त्यानंतर काही मुले आश्चर्यवत ऐकले, काही जणांनी त्याला ज्ञानाला धारण केलं आश्चर्यवत सुनंती, आणि नंतर दुसऱ्यांना सांगितलं सुद्धा कथंती, आणि नंतर भागंती. बाबांचा हात सोडून निघून गेले. म्हणून बाबा सांगतात ब्राह्मणांची माळा बनत नाही. बाबांनी अनेकांना विविध नावं दिली, ती नावं देऊन तरी काय फायदा झाला? अलौकिक नाव बाबांनी ठेवलं, नामकरण केलं, परंतु फायदा काय झाला? म्हणून बाबा पुढे सांगतात सतयुग त्रेतामध्ये पारस बुद्धी सोन्याची दुनिया आहे, आणि जे चंद्रवंशी मध्ये जातात ते नापास जे होतात ते चंद्रवंशी मध्ये जातात. बाबांनी आज स्पष्ट सांगितलं ही शाळा आहे आणि यामध्ये 33% पेक्षा कमी मार्क्स जर मिळाले तर नापास. सूर्यवंशी 8 गादी चालतात, राजगादी चालतात, आणि जसे म्हणजे उदाहरण बाबा देतात, जसं एडवर्ड दी फर्स्ट, एडवर्ड दी सेकंड, पहिला एडवर्ड पुन्हा दुसरा एडवर्ड, तसं सूर्यवंशी राजाही 8 चालतात. सतयुगात बाबा म्हणतात आपल्या खाणी खजिना खदानी भरपूर असतील, आणि आता त्या पूर्ण रिकाम्या झालेल्या आहेत. आता पुन्हा त्या सर्व खाणी भरपूर होण्याचा वेळ आहे. बाबा म्हणतात रावणाने कवडीसारखं बनवून टाकलेलं आहे, म्हणूनच रावणाला जाळतात, आणि दरवर्षी दसऱ्याला पण रावणाला जाळतो. परंतु काही मनुष्यांना जर विचारलं की रावणाला का जाळतात, तर ते उत्तर देतात की ही परंपरा आहे, परंपरेनुसार आम्ही हे करत आहोत. बाबा सांगतात त्यांना समजावून सांगा की रावण कोण होता. रावणाने आपल्याला पतनाकडे आणलेला आहे. बाबा सांगतात तुम्ही आहात हिरो हिरोईन धारी पार्टधारी, अभिनेता अभिनेत्री मुख्य पार्टधारी आहात, भूमिका मुख्य वटवत आहात, श्रेष्ठ ते श्रेष्ठ राज्य बाबाकडून घेत आहात, परंतु हे राज्य बाहुबलाने नाही मिळणार. योगबलाद्वारेच आपल्याला सतयुगाची बादशाही भेटणार आहे. बाबा म्हणतात की आत्म्यांना आणखीन कुणीही वापस घेऊन जाऊ शकत नाही. सर्व आत्म्यांना पावन बनवून वापस घेऊन जाण्याची सेवा जिम्मेदारी बाबा घेतात. म्हणून बाबा सांगतात तुम्ही फक्त हाताने कर्म करा आणि मनाने ईश्वराला आठवण करा. मनातल्या मनात शिवबाबांची आठवण सतत ठेवायची आहे. बाबा म्हणतात आता समाप्तीचा वेळ आहे आणि आता जय जयकार होणार आहे, म्हणजेच नवीन दुनियेची स्थापना होणार आहे. आपण सर्व बाबांचे बच्चे प्रत्यक्ष होणार आहात, त्यामुळे चांगल्या पद्धतीने पुरुषार्थ करून आपलं खातं जमा करायचं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते. आजचं धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, खरे प्रियसी बनून हाताने काम करत असतानाही प्रियकरास आतल्या आत आठवण करायचं आहे. बाबा प्रियकर आहे, आपण सर्व आत्मरूपी प्रियसी आहोत, आशिक आहोत. बाबांच्या आठवणीने स्वर्गवासी बनायचे आहे, या खुशीमध्ये राहायचं आहे. दुसरी पॉइंट, सूर्यवंशी राजधानी तख्तनशीन बनण्यासाठी मातपित्यास पूर्ण अनुकरण करायचं आहे, कॉपी करायचं आहे, फॉलो करायचं आहे. बाप समान ज्ञानाने भरपूर बनून सर्वांना रस्ता दाखवायचा आहे. आजचं वरदान, मुकुट व तिलक धारण करून
बापदादांचे मदतगार सहयोगी बनणारे दिल तख्त नशीन भव. एखादा व्यक्ती जेव्हा सिंहासनावर आरूढ होतो तेव्हा त्यांना तिलक, मुकुट ही त्यांची निशाणी आहे. तर बाबा म्हणतात आत्मस्मृतीचा तिलक लावा आणि सर्व आत्म्यांसाठी कल्याणाची भावना ठेवा. स्मृतीचा तिलक आणि हा पवित्रतेचा, सुमधुर व्यवहाराचा मुकुट, जिम्मेदारीचा मुकुट, याद्वारेच आपण बाबांच्या अंतःकरणावर चढणार आहोत. तरच आपण दिल तख्त नशीन बनू शकतो. सुविचार आहे, सहज आठवणीसाठी स्वभावाला सरळ बनवा. आपल्या गुणांना सुद्धा सरळ आणि संस्कारांना सुद्धा सरळ बनवा, स्पष्ट आणि सहज. तर आपला योग सहज लागेल. आजचा अव्यक्त इशारा आहे, निश्चयाचं फाउंडेशन पक्क करण्यासाठी, निर्भय आणि निश्चिंत बनण्यासाठी आज बाबांनी सांगितलं, विजयी बनण्याचा पाया निश्चय आणि पक्का पाया असेल तर बिल्डिंग मजबूत. म्हणून बाबामध्ये निश्चय, ड्रामावरती निश्चय आपल्याला अवश्य असायला हवा. वाह ड्रामा वाह हे गीत आपल्या मनात सदैव चालत राहिलं पाहिजे. जे नाटक आहे या ड्रामावर आपला पूर्ण निश्चय पाहिजे. आणि बाबा म्हणतात अकल्याणामध्ये सुद्धा कल्याण आपोआपच ती अवस्था बदलेल. कल्याण सुद्धा कल्याणामध्ये बदलून जाईल जर आपल्याला ह्या नाटकावरती पूर्ण निश्चय असेल तर. आज बाबांनी विस्तृतपणे या सर्व गोष्टींचं विश्लेषण केलेलं आहे. बाबांनी सर्वप्रथम सांगितलं की पतितांना पावन बनवणारे शिवबाबा सर्वात मुख्य अभिनेता आहेत, आपली भूमिका वटवत आहेत आणि आपल्याला शारीरिक योगापेक्षा आत्मिक योग बाबा शिकवतात आणि तो आत्मिक योग आपल्याला उन्नत अवस्थेपर्यंत घेऊन जातो. हठयोग आणि राजयोग यामधलाही बाबांनी फरक सांगितला. आणि बाबांनी आज वेगळा पॉइंट सांगितला की ही शाळा आहे तर काही माकडांची शाळा किंवा पशूंची शाळा नाहीये. मनुष्य आत्म्यांना शिकवलं जातं आणि मनुष्य आत्मेच आपल्या स्वपुरुषार्थाने उन्नतीला प्राप्त करतात. रावणाने भले आपल्याला कवडीसारखं बनवलं पण पुन्हा आपल्या खाणींना भरण्यासाठी, आपल्या आत्म्याच्या खात्याला भरण्यासाठी बाबांनी वेळ दिलेला आहे. म्हणून हाताने कर्म करायचं आहे आणि मनातून शिवबाबांची आठवण करायची आहे. जितकं आपलं तिलक, आत्मस्मृतीचा तिलक, शुभ भावना ह्या गोष्टी लक्षात राहतील तितकं आपण बाबांच्या अंतःकरणावर आपोआप चढणार आहोत. आणि म्हणून आपल्या स्वभावालाही आपल्याला सहज आणि सरळ स्पष्ट करायचं आहे, जेणेकरून चांगले संस्कार आत्म्यामध्ये भरले जातील. या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे. आणि आज दिवसभर आपल्याला हा होमवर्क, हा अभ्यास स्व अध्ययनासाठी बाबांनी दिलेला आहे. अच्छा, ओम शांती.